जगात असं कोणतंही गाव नाही, कुठलाही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलं नाही. 5 पिढ्यांच्या कष्टांनी तयार झालेला हा वटवृक्ष भारतवासियांसोबतच अनेक गरजूंच्या मदतीचा आधार बनला. 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये एका पारसी कुटुंबात रतन टाटा यांचा जन्म झाला आणि भारत उन्नतीच्या प्रवास अध्यायाला सुरुवात झाली. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या रतन टाटांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये, त्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण शिमला आणि महाविद्यालयीन शिक्षण हार्वर्ड येथे झाले. त्यांना सुरुवातीपासून वास्तुविशारद व्हायचं होतं, पण नियतीने त्यांच्यावर विश्वविशारद होण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांचे वडील नवल टाटा यांना सुद्धा रतन टाटांनी इंजिनियर व्हावं असंच वाटत होतं, पण रतन टाटा त्यांच्या विलक्षण कर्तृत्वामुळे यशस्वी उद्योगपती झाले. समाजासाठी उदारतेनं काम करणारे, उद्योग क्षेत्रात नैतिकतेचा स्टँडर्ड सेट करणारे रतन टाटा यांच्या योगदानामुळे अनेक आयुष्य उजळली आहेत. 9 ऑक्टोबरच्या रात्री या थोर व्यक्तीच्या निधनाची बातमी आली आणि अख्खा भारत देश हळहळला. विनम्र व्यक्तिमत्व आणि संवेदनशील स्वभाव असणारा खरा श्रीमंत योगी आपल्याकडील सर्व काही सर्वांना देऊन पुढच्या प्रवासाला निघून गेला. तर रतन टाटा हे रसायन नेमकं काय होतं हे जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी योगीराज सुधीरबा आणि स्वागत आहे तुमचं तरुण तर्कमध्ये. तरुण तर्क. 1970 मध्ये टाटा समूहात रतन टाटा व्यवस्थापकीय पदावरती रुजू झाले. दरम्यान त्यांनी नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच नेल्को ही उपकंपनी सुरू करून उत्तम प्रकारे चालवून दाखवली आणि त्यानंतरच JRD टाटा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून रतन टाटांचं नाव पुढे केलं. तब्बल 6 दशकं टाटा समूहाशी आपली नाळ जोडून या अवलियाने केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा समूहाच्या जवळजवळ 100 कंपन्यांचा 80हून अधिक देशात विस्तार केला. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टेली सर्व्हिसेस, टाटा टेक्नॉलॉजी, टाटा इलेक्सी, टाटा गोल्ड एक्सचेंज ट्रेंड फंड, टाटा केमिकल अशा अनेक क्षेत्रांशी निगडीत असणाऱ्या अगदी मिठापासून ते सोन्यापर्यंतच्या कंपन्यांची जबाबदारी रतन टाटांनी आपल्या खांद्यावर सहज पेलली. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली असली तरी त्यांचा साधेपणा, माणूस म्हणून समाजाप्रती असणारं त्यांचं प्रेम, गरजूंप्रती असणारा कळवळा हा इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण नेहमीच सिद्ध करत आला आहे. 6 फेब्रुवारी 2018 साली प्रिन्स चार्ल्स यांनी बकिंगम पॅलेस लंडन येथे रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं. ब्रिटिश यंत्रणा या सोहळ्याच्या पूर्वतयारीला लागली होती. 2 दिवसांवर सोहळा येऊन ठेपला होता, पण त्याच वेळी रतन टाटांनी फोन करून माफी मागत त्यांना यायला जमत नसल्याचं सांगितलं. त्यांना न येण्याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की माझ्या घरी 2 डॉग्स आहेत, टँगो आणि टिटो. त्यापैकी एक डॉग खूप आजारी पडलाय, त्यामुळे त्याला एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत, माझी गरज आहे त्याला. यावरती सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की स्वतः प्रिन्स चार्ल्स यांनी आमंत्रित करून रतनजींना पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि रतनजी एका डॉगमुळे यायला जमत नसल्याचं सांगतायत. पण त्यांच्या याच भूतदयेचं कौतुक प्रिन्स चार्ल्सने केलं आणि म्हणून हा माणूस रतन टाटा आहे असे उद्गारही काढले. रतन टाटा नेहमीच स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करत आले आहेत. नॅनो कारच्या निर्मितीची ही गोष्ट अशीच आहे. रतन टाटा ऑफिसला येता जाता नेहमी स्कूटरवरती प्रवास करणाऱ्या भारतीय कुटुंबाला बघत असायचे. त्यांना नेहमी वाटायचं की भारतीय सामान्य कुटुंबाला परवडेल अशी एक गाडी निर्माण करावी आणि याच त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जाणीवेतून टाटा नॅनो या कारची निर्मिती झाली. 26/11चा आतंकी हल्ला आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या हल्ल्यामध्ये दगावलेल्या आणि हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी ताज पब्लिक वेलफेअर ट्रस्ट सुरू करून सढळ हाताने मदत केली. सर्वांना वैयक्तिक भेटी देऊन आधार दिला असा हा दिलदार माणूस. भारतातील पहिली मेड इन इंडिया पॅसेंजर कार इंडिकाची निर्मिती केली आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पण म्हणावं तशी या कारची विक्री झाली नाही. तेव्हा टाटांनी कंपनी विकायचं ठरवलं. म्हणून त्यांनी फोर्ड कंपनीचे चेअरमन बिल फोर्ड यांच्याशी बोलणी सुरू केली. त्यावर बिल फोर्ड यांनी रतन टाटांची थट्टा करीत, जमत नाही तर करायचं कशाला, मी तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर उपकार करतोय असं सांगितलं. त्याच क्षणी रतन टाटांनी प्रस्ताव मागे घेऊन कंपनी पुन्हा जोमाने उभारली आणि टाटा मोटर्स इतकी यशस्वी झाली की पुढे जाऊन रतन टाटांनी फोर्ड कंपनीच्या जॅग्वार आणि लँड रोवर या 2 गाड्यांचे हक्क खरेदी करून फोर्ड कंपनीला दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवलं आणि फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांच्यावर उपकार केले असा हा कर्तबगार, दानशूर माणूस. कोरोना काळात 1500 करोड रुपये डोनेट करून भारताला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं. टाटा समूहाच्या एकूण प्रॉफिट पैकी 65% प्रॉफिट हा चॅरिटेबल ट्रस्ट, हेल्थ केअर, एज्युकेशन आणि कामगार कल्याण निधीसाठी बहाल केला आहे.
घराचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य माणसासाठी टाटा हाऊसिंग नावाची रिअल इस्टेट कंपनी सुरू केली, ज्याद्वारे सामान्य माणसाला घर घेणं अतिशय सोपं जाईल. तसंच कॅन्सर रुग्णांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल सुरू केलं, ज्यामध्ये जगभरातील लोकांना सवलतीच्या दरात उपचार करून मिळतील. ना श्रीमंतीचा थाट, ना यशस्वी उद्योगपती असल्याचा अहमपणाचा आव. आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताला शिखरावरती पोहोचवण्यातही या माणसाचं खूप मोठं योगदान आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे वाक्य रतन टाटांनी अक्षरशः सत्यात आणलं. या श्रीमंत योगीने फक्त धनसंपत्ती नाही तर जीवाभावाची माणसं जास्त कमावली. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण असणाऱ्या या देव माणसाला शतशः नमन. रतन टाटांचे भारतासाठी असलेले अमूल्य योगदान पाहता महाराष्ट्र राज्य सरकारकडून रतन टाटा यांना भारतरत्न द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. रतनजी टाटा, पुढील अनेक पिढ्या आम्हा सर्वांसाठी तुम्ही नक्कीच स्फूर्तीस्थानी राहाल. भारताच्या या अमर रत्नाला मानाचा सलाम.